तर मित्रांनो, आता आपण आलो आहे दिवीच्या वृद्धाश्रमात. इकडे थोडं आजी आजोबांशी बोलूया, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊया आणि बघूया वृद्धाश्रमात नेमकी फॅसिलिटी कशी आहे. आणि हे वृद्धाश्रम नांदगाव असलदेमध्ये लोकेटेड आहे. तुम्हाला जर कधी इथे व्हिजिट करायचं तुम्ही हक्काने करू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता की सगळे आजी आजोबा इथे मस्त मनोरंजन एंटरटेन करतात, टीव्ही बघतात. तर या अजून आतमध्ये जाऊन आपण थोडं अजून एक्सप्लोर करूया वृद्धाश्रमाबद्दल. तर मित्रांनो, आपण आता आहोत दिवीच्या वृद्धाश्रमात आणि हे इकडचे मॅनेजर आहेत. त्यांच्याशी आपण थोडी या वृद्धाश्रमाबद्दल थोडी जाणकारी घेऊया. ते सांगतील या वृद्धाश्रमात कसे काय फॅसिलिटीज आहेत आणि बाकी काय. माझं नाव समीर मिडबावकर. मी आश्रममध्ये मॅनेजरचं काम करतो. आमच्या आश्रमचे सदस्य हे सर्व आश्रम सांभाळतात. ते आज नाही आहेत, ते कामानिमित्त बाहेर गेले आहेत. तर आमच्याकडे आता उपचारात्मक टोटल 60 आजी आजोबा पुनरात्मक सेवा घेत आहेत. त्यातील हा बोर्ड आहे आमचा पूर्ण आजी आजोबांचा. त्यात महिला 31 आहेत, पुरुष 26 आहेत. टोटल एकूण 57 महिला एकूण पुरुष हजर. त्यांची क्वांटिटी लिहिलेली आहे. रजेवर जातात ना, रजेवर म्हणजे इथे सगळं त्यांचे किती इथे एकूण राहतात सगळ्यांची ते इन शॉर्ट प्रेझेंट वगैरे बोलू शकतो आपण. रजेवर जातात. दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात असतात. त्यानंतर शुल्क देणारे म्हणजे जे पेड पेशंट आहेत, असे ज्यांचे फॅमिली पैसे मंथली पेड करते असे पेशंट असतात, त्यांना शुल्क देणारे पेशंट. आणि विनाशुल्क म्हणजे जे निराधार आहेत, ज्यांचं कोणीच नाही असे पेशंट, त्यांचं सगळं आश्रम पाहतो. टोटल आता शुल्क देणारे 22 आहेत आणि विनाशुल्क 35, म्हणजे निराधार 35 आजी आजोबा आहेत. इथे आमची पूर्ण दिवसाची दिनचर्या ठरलेली आहे. सकाळी 5:30 वाजता प्रथम गजर होतो. 5:30 वाजता गजर झाल्यानंतर सर्वजण आंघोळीला उठतात. आंघोळीचं त्यांचं झालं की 6 वाजता त्यांना आयुर्वेदिक काढा दिला जातो. आयुर्वेदिक काढा म्हणजे आपले जे आयुर्वेदिक पानं आहेत, तुळसी, अडुळसा असे जे आपले आयुर्वेदिक पानं आहेत, त्यापासून आयुर्वेदिक काढा बनवला जातो. तो 6 वाजता दिला जातो. त्यानंतर त्यांचा विश्रांतीचा टाईम असतो. 7 वाजता त्यांना नाश्ता दिला जातो चहासोबत. नाश्ता पण वेगवेगळ्या प्रकारचा रोज नाश्ता असतो. चहा, इडली पोहे, इडली सांबार, कांदे पोहे, उपमा, शिरा असा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता असतो. त्यानंतर त्यांना गोळ्या दिल्या जातात 8 वाजता. गोळ्याचं झालं की ते 9 वाजता योगासाठी बाहेर येतात सर्वजण. आमचे जे जोशी आजोबा आहेत ते त्यांचा योगा घेतात. पूर्ण योगा प्राणायाम सगळं होतं. 10 पर्यंत ते उरकतं. त्यानंतर 11 वाजता त्यांना भूक लागते, त्यामुळे सूप दिलं जातं, फळे दिली जातात, असं दिलं जातं. त्यानंतर 11:30 वाजता त्यांचा लंच टाईम असतो. त्यावेळी आमच्या एक बॅच बसते. त्या बॅचमध्ये 11:30 ते 12:30 असा लंच टाईम त्यांचा असतो. तो 12:30 पर्यंत उरकतो. 12:30 ते 4 असा त्यांचा विश्रांतीचा टाईम असतो. त्यावेळेस जर कोण पाहुणे आले किंवा त्यांचे नातेवाईक आले तर आम्ही भेटायला देत नाही, कारण आमचा तसा नियमच आहे. कारण एका आजी आजोबांमुळे बाकीचे आजी आजोबा डिस्टर्ब होतात, त्यांची झोप मोड होते. त्यामुळे आम्ही आतमध्ये वॉर्डमध्ये जायला कोणाला परवानगी देत नाही. 4 पर्यंत त्यांचा विश्रांतीचा टाईम असतो. 4 वाजता ते बाहेर येतात. 4 वाजता त्यांना चहासोबत बिस्किट दिलं जातं, फरसाण दिलं जातं. चहा बिस्किट झाल्याच्या नंतर त्यांचा 4:30 ते 6 मनोरंजनचा टाईम असतो. म्हणजे ते टीव्ही बघतात, आपापसात बाहेर येऊन गप्पा गोष्टी करतात. आम्ही आठवड्यातून 2 वेळा त्यांचे फनी गेम्स घेतो. आणि तुमच्याकडे असं कोणा कॉन्टॅक्ट आहे का, म्हणजे जेणेकरून कोणाला मदत करायची असेल की खुशीने कोणाला द्यायचं असेल त्यांना, तर असं काही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा असं काही स्कॅनर वगैरे आहे का, जेणेकरून पब्लिक जे आम्ही असं टाकू व्हिडिओ तर कोण असं हेल्प करू शकतो खुशीने? तर असं काही असेल तर द्या. आमचा एक स्कॅनर आहे, 2 आहेत. सिंधुदुर्ग बँकचे स्कॅनर आहे. तर हे 2 सिंधुदुर्ग बँकचे स्कॅनर आहेत, जे दिवीच्या वृद्धाश्रमाला तुम्हाला जर काय डोनेट करायचं असेल कधी स्वखुशीने, तर तुम्ही इथे ह्या स्कॅनरला प्रोव्हाइड करून किंवा ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते डोनेट करू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर? हो सर, आमचं कार्ड आहे.
एक कार्ड आहे सरांचं, यावरती सरांचा नंबर आहे, हां याच्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट संपर्क हा करू शकता. नंबर व्हिडिओच्या खाली पण येईल कदाचित, म्हणजे येईलच. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून हां तुम्हाला तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या स्वखुशीने तुम्हाला जेवढं होईल तेवढी तुम्ही यांना मदत करू शकता. सर तुम्हाला किती वर्ष आली ते? मला आता इथे येऊन 1 वर्ष झालं पूर्ण. अच्छा ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो आता आपण बोलतो आहे, इथे इकडे जे स्टाफ आहेत हे आजोबा इथे गेल्या 3 महिन्यापासून काम करतात. त्यांच्याशी आपण थोडं जाणून घेऊया की इथे कशी सुविधा आहे किंवा काय यांचा अनुभव आहे इकडचा. ते आपल्या आजोबा जे आहेत ना ते आपल्या घरच्यासारखे राहतात. म्हणजे मित्र परिवारासारखे राहतात. खाण्यापिण्याची काय चांगली व्यवस्था आहे घरच्यासारखी, काही त्यांना कमी नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. दुसरी गोष्ट, समजा लाईट गेल्या तर आमच्याकडे मोठा जनरेटर आहे. अच्छा, ते आम्ही यूज म्हणजे लाईट गेली तरी इकडे सगळ्यांना फॅन वगैरे चालू काही असतो. एक प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्ही चार्जिंग करून आलो, हां काही एक प्रॉब्लेम येत नाही. आजी आजोबा एकदम हॅप्पी आहेत. हे आहेत सगळे. सगळे आजी आजोबा हॅप्पी आहेत. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. हां तर गाईज तुम्हाला जर कधी ते वाटलं की तुम्ही स्वतःहून काय तुम्हाला करायचं असेल तर पुढे व्हिडिओमध्ये मी त्याच्यात स्कॅनर, यांचा स्कॅनर, या वृद्धाश्रमाचा स्कॅनर आणि वृद्धाश्रमाचा नंबरही खाली मेन्शन करीन आणि स्कॅनर बाजूला येईल, तर तुम्ही ते नक्कीच कॉन्टॅक्ट करा. नमस्कार आजी. नमस्कार. ते तुमचं नाव? माझं नाव मनीषा मनोहर सातोशी. तुम्हाला इथे किती वर्ष आली? मला 3 वर्ष झाली. 3 वर्ष आली. 3 वर्ष तुमचा अनुभव वगैरे आश्रमाबद्दल? खूप छान. आश्रमाची सुविधा वगैरे? हो खूप छान. म्हणजे ऑफिस स्टाफ खूप चांगले आहेत. दोन्ही सरही मोठे आमचे खूप चांगले आहेत. तुमचं नाव? माझं नाव विवेक राजाराम करते. आणि तुम्हाला इथे येऊन किती वर्ष आली? नाही, मला 7 महिने झाले. 7 महिन्यात तुमचा 7 अनुभव महिन्यामध्ये माझा अनुभव अतिशय चांगला आहे. म्हणजे वृद्धाश्रमाची फॅसिलिटी वगैरे? फॅसिलिटी चांगल्या आहेत. मेडिकली अतिशय व्यवस्थित आहे. प्रत्येक गोष्ट ते हे हां, आणि मेडिकलच्या तर मित्रांनो आज देवीच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन खूप बरं वाटलं. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे यूट्यूबवरती. इन्स्टावर तर मी पोस्ट करत असतो. यूट्यूबचा पहिलाच ब्लॉग आणि मी काहीतरी असं वाटतंय की मी काहीतरी चांगलं केलं आज, कारण का आजी आजोबांना भेटून इथे खूप आनंद झाला मला. त्यांचं राहणीमान प्लस इथे त्यांची सुखसुविधा, खूप आनंद असतं आजी आजोबा इथे. पण कसं माहिती आहे का, आपल्या आजी आजोबा असतात आणि वृद्धाश्रमात टाकणं नॉट सो गुड मॅन. म्हणजे बरं नाही वाटत असं बघून. पण मी एवढंच सांगेन की म्हातारपण हे त्यांचं बालपण असतं. ते छोट्या मुलांसारखे वागतात, पण तेव्हा जर तुम्ही ना सांभाळत तर तुमचा उपयोग काय. मीन्स मुलांचं ते कर्तव्यच असतं सगळ्या. तर आता जाऊया आपण पुढे. हे दोघं पण आपल्यासोबतच आहेत. आम्ही 3 जण आलेलो इथे, अभि सावंत आणि आर्यन. आम्ही 3 पण इथे आलेलो वृद्धाश्रमाला भेट द्यायला. 3घांना खूप बरं वाटलं इकडच्या आजीआजोबांशी बोलून, इकडचे फॅसिलिटीज. आता आम्ही चाललोय परत घरच्या वाटेला. बघू पुढे काय होतं. पुढचा ब्लॉग, जर हा ब्लॉग मी टाकला तर पुढचा ब्लॉग लवकरच येईल काहीतरी नवीन घेऊन. सो तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि बघत राहा.